जगभरामध्ये गुलामगिरी आणि शोषण हा मुद्दा समाजव्यवस्थेचा एक लागलेला कलंक होता। जगामध्ये काही नेत्यांनी हा गुलामगिरीचा जे बंधन आहे ते तोडून देत असताना सामाजिक न्यायाची, समतेची, बंधुत्वाची जी हाक दिली, यामधलं एक मोठं नाव म्हणजे विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। आणि त्यांनी जो लढा हा वंचितांचा, शोषितांचा जो लढला आहे आणि सामाजिक न्यायाच्या माध्यमातून समाजामध्ये समतेची जी बीजं रोवली ती अनन्यसाधारण आहे। आणि हा सर्व जो भाव आहे तो भारताच्या संविधानातून साकार झाला आहे आणि भारताचं संविधान आजही दीपस्तंभानुसार आपल्याला दिशादर्शक आहे, कोणत्या दिशेने जायचं आहे। मात्र आज या सर्व मूल्यांच्या विरोधातही काही राजकीय शक्ती डोकं वर काढतात आहे। या सर्वांच्या विरोधात संघर्ष हा अनिवार्य आहे आणि संविधानाला अभिप्रेत भारत निर्माण करण्याची जी भूमिका आहे संविधानाच्या संरक्षण संवर्धनाची, तिला बळकटी मिळण्याच्या अनुषंगाने आज नतमस्तक होण्याकरता या ठिकाणी मी आलेलो आहे। सर, डॉक्टर नरेंद्र जाधव यांनी सुद्धा मागणी केली की मेट्रो स्थानकाला जे आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्यात यावं। ते पण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या समोर ही मागणी केली। त्यांनी एकंदरीत त्या मेट्रो स्टेशनमध्ये नावं कशी दिल्या जातात ते बघतोय। सिद्धिविनायक जे रेल्वे स्टेशन आहे, मेट्रो स्टेशन आहे, तिथे एका खाजगी कंपनीचं नाव, असे मुंबईत अनेक ठिकाणी जे आहेत आता काही उद्योगपतींचे आणि जे या सरकारला ज्यांनी इलेक्ट्रोल बॉन्डच्या माध्यमातून पैसे दिले आहेत आणि सरकारमध्ये पैसे देऊन जे काम करतात अशांचीच नावं हे दिल्या जात आहेत। आणि अशा वेळेस मागणी रास्त असली तरी सरकार या मागणीवर कुठली कारवाई ही करणार नाही। आपण बघितलं असेल की नवी मुंबई रेल्वे स्टेशनला दिबा पाटील साहेबांचं नाव द्यावं ही लोक मागणी आहे, भूमिपुत्रांची मागणी आहे आणि द्यायलाही हवं। मात्र त्या ठिकाणी NM एअरपोर्ट हा नवी मुंबईला म्हटला जात आहे। NMचा अर्थ काय तर नरेंद्र मोदी एअरपोर्ट। त्यामुळे ज्या ठिकाणी संदर्भ आहेत महामानवांचे, तिथल्या भूमिपुत्रांचे, त्याऐवजी भाजप स्वतःच घोडं हे दामट असताना दिसून येतं। सर, एअरपोर्ट बनला, महामार्ग बनले, मात्र इंदू मिल स्मारक अद्याप बनत नाहीये। नवीन डेडलाईन, नवीन वर्ष पाहायला मिळतात दरवेळेला, काय प्रतिक्रिया? ज्या ठिकाणून मलिदा भेटतो, ज्या ठिकाणी भ्रष्टाचार आहे, समृद्धीसारख्या रस्ता करत असताना 20,000 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार त्या रस्त्यात झाला, त्या रस्त्यावर यांनी निधी दिला, ते काम कसं का अशांना ते करून घेतलं। ऍक्सिडेंट जरी होत असले तरी आणि सर्वंदरी एकंदरीत तिथून मोठ्या प्रमाणावर आमदार फोडण्याकरता 50 खोके एकदम ओके हा स्रोतही समृद्धीच्याच मार्गातून आला होता। तर आता दुसरीकडे शक्ती महापीठ नावाचा एक घाट हा आपल्या देशातले जे खनिज आहेत ते विदेशामध्ये पाठवण्याकरता थेट सेंट्रल इंडियातून समुद्रापर्यंत तोही रस्ता केला जात आहे। मात्र अरबी समुद्राच्या आतील छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आणि दादरला चैत्यभूमीजवळील बाबासाहेबांचं स्मारक हे करण्याकरता हे सरकार विलंब करत आहे। ह्याच्यामागे दुसरं तिसरं कारण काही नाही। महामानवांच्या तत्वज्ञानाच्या विरोधात भारतीय जनता पक्ष आहे हेच या निमित्तानं दिसत आहे आणि त्यांचा केवळ आणि केवळ भ्रष्टाचारामध्येच त्यांचा रस आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे गजनी आहेत, त्यांना काय बोलतात याचं लक्षात राहत नाही आणि सातत्याने आपण बघितलं तर खोटे आश्वासनं त्यांनी दिलेले आहेत। त्यामुळे त्यांनी मागच्या वर्षी तेच सांगितलं, त्याच्या मागच्या वर्षी तेच सांगितलं। अजित पवार चक्की पिसिंग सांगितलं, मात्र तेही ते विसरले। लाडक्या बहिणीचे 1,500चे 2100 करू तेही विसरले। शेतकऱ्यांची कर्जमाफी करायची तेही विसरले। अशी काही खूप मोठी शृंखला आहे। त्यामुळे ते जे सांगतात ते त्यांच्या लक्षात राहील की नाही यावर शंका आहे। थँक्यू। सर, इंडिगो एअरलाईनचे आहेत, लोकांना नाहक त्रास झालेला, याचा फायदा अनेक कंपन्या घेतात, अव्वाच्या सव्वा फ्लाईटचे दर सुद्धा गगनाला भिडलेले पाहायला मिळतात। काय प्रतिक्रिया तुमच्या नक्कीवरती? सिव्हिल एव्हिएशन जो विभाग आहे हा भारत सरकारच्या अधीन आहे आणि विमानाच्या संदर्भातील सर्व नियम हे केंद्र सरकारने बनवायचे आणि त्याच्यावर नियंत्रण देखील अर्थात केंद्र सरकारचं आहे। मात्र खाजगी कंपन्यांना रान मोकळं करून दिलेलं हे केंद्र शासनाने दिल्याचं या निमित्ताने दिसून येत आहे। एक कंपनीचे नियम बदलत असताना सरकारचं कोणतंही नियंत्रण हे एकंदरीत या सर्व उड्डाणाच्या अनुषंगाने नाही। त्यामुळे भारत सरकारच्या आतापर्यंतचे जे अनेक मोठे फेल्युअर आहे त्यातलं एक मोठं फेल्युअर आहे। एक साधा क्लर्कची मिस्टेक असावी अशा स्वरूपामध्ये हे जो घोळ घातला जात आहे हा केंद्र सरकारचा नाकर्तेपणा आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।
आहे